वेंगुर्ल्याला जायचं आहे, तर गाडी सांगितली आहे. तर मग आता येऊन थांबले आहेत. 8:30 वाजले आहेत आणि ते बरोबर असे इथले गाडीवाले रिक्षावाले टायमावर येतात. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. वेंगुर्ल्यात कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच. इंटरेस्टिंग असणार आहे नक्कीच. आज वातावरण छान आहे, गरम नाही होत आहे, थंड वाटतं एकदम. पाऊस पडेल असं वाटतं. पाऊस पडणार पुढच्या आठवड्यात दिला पाऊस. पुढच्या आठवड्यात परवा काल कुठेतरी पडला म्हणे, कणकवलीला वगैरे. हो ना, हां परवाच्या दिवशी यांचं. आता आम्ही वेंगुर्ल्याच्या दिशेने चाललो आहे, म्हणजे सावंतवाडी स्टेशनच्या अपोजिट साईडला. इथे आम्हाला तळवडे, होडावडे, तुळस ही अशी गावे लागतात. वेंगुर्ला इथून साधारण 20 किलोमीटरवर असेल. तर आम्ही आता चाललो आहे वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट द्यायला. इथे अनेक फळ पिकांवर संशोधन केलं जातं. वेगवेगळ्या फळांच्या जाती या ठिकाणी विकसित केल्या जातात. संशोधनासोबतच विस्तार कार्य राबवलं जातं, त्यामुळे हजारो शेतकरी या केंद्राला भेट देऊन माहिती घेत असतात. आंबा, काजू, नारळ, कोकम, फणस, वेगवेगळी मसाल्याची पिकं यांची कलमं शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. नवीन प्रकारच्या जाती जसं की रत्ना, सिंधू इथूनच विकसित केलेल्या आहेत. यापैकी सिंधू हे सीडलेस आहे, बी नाही आहे त्यामध्ये. असा हा प्रोजेक्ट इतक्या जवळ असताना भेट दिलीच पाहिजे, नाही का? ते गाडीवाले सांगतात आम्हाला की इथे जे साईडला घर आहे ना, तिथे आयुर्वेदिक औषध दिलं जातं. रविवारी तर पूर्ण रस्ताभर गाड्या लागतात. सावंत म्हणून वैद्य आहेत इथे. या रस्त्याच्या बाजूला मंदिर आहे, तिथे जैतीरची मोठी जत्रा भरते एप्रिल महिन्यात. हे सर्व इन्फॉर्मेशन ते गाडीवाले सांगतात आम्हाला, पण डायरेक्ट बोलणं मी डिलीट केलं कारण बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं आणि मला कॉपीराईट येईल म्हणून. अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला त्यांच्याकडूनच मिळते. ते लोकल आहेत ना इथलेच. आता मी एंट्री केली वेंगुर्ला सिटीमध्ये. वेंगुर्ला शहर तर खूप सुंदर आहे. चार्जिंग स्टेशन आहे. वेंगुर्ला एकदम असं सिटी सारखंच आहे. ऍक्च्युली अगोदर म्हणजे बंदर होता ना ती बघा या मिलिटरी वगैरे मिलिटरी भरती. हे कुठचं मैदान? हे कॅम्प म्हणतात वेंगुर्ला कॅम्प, नावच कॅम्प पडलं त्याचं. सगळे हे आहेत. गेट बंद आहे. फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले. इथे आम्ही आलो खरं, पण आल्यावर कळलं की ते शनिवार रविवार असे 2 दिवस बंद असतं आणि आज शनिवार आहे. तर हा असा विस्तीर्ण असा कोकण कृषी विद्यापीठचा परिसर आहे. थोडं रिक्वेस्ट केल्यावर मग त्यांनी आम्हाला 5 ते 10 मिनिटं आत फिरण्याची अनुमती दिली. म्हणजे कलमं विकत घेता येणार नाहीत आणि या ठिकाणाची माहिती देण्यासाठी कोणी अवेलेबल नव्हतं कारण आज वीकली ऑफ आहे. बाकी फटाफट मी थोडंसं शूट केलं, ते जसं केलंय तसंच तुम्हाला दाखवते कारण डिटेलमध्ये मला काही करता आलं नाही. प्रक्रिया प्रशिक्षण व निदान प्रयोगशाळा. फळ संशोधन केंद्राचं हे मुख्य कार्यालय आहे. बघा इथे थोडंसं पुढे आणून दाखवते. लिंबू लांबून दिसत नाहीत ते, पण असे खूपच लागलेत. हे सगळे लिंबू आहे. हा इथला रोपवाटिका विभाग आहे, तिथून आता आपण आत जातोय. ही साईडला सर्व फणसाची झाडं आहेत, त्याला बघा किती फणस लागलेत. आणि याच बाजूलाच ही सर्व मसाल्याची झाडं दिसत आहेत. दालचिनी, जायफळ, वावडिंग ही सर्व झाडं दिसत आहेत या ठिकाणी. आणि ह्या साईडला हे पूर्ण कलमं आहेत. बरीचशी रोपं आहेत या ठिकाणी. मला वाटतं ही सर्व मसाल्याची असतील. काही पेरूची पण दिसत आहेत, दालचिनी वगैरे. चला पुढे जाऊन पाहूयात. आम्हाला आमच्या प्लॉटवर लावण्यासाठी काही रोपं विकत घ्यायची होती आणि त्यांचे इतर काही प्रॉडक्ट्स असतील तर तेही घ्यायचे होते. पण ठीक आहे, आता पुन्हा एकदा यावं लागेल. पुढच्या वेळेस येऊ तेव्हा येऊ. पुढे आता इथे राईट साईडला वळूयात. या ठिकाणी ही सर्व फणसाची कलमं दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असाव्यात. झाडांविषयी काही ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत, काही ठिकाणी नाही आहेत. ही मला वाटतं पेरूची रोपं असतील. विविध प्रकारची असंख्य रोपं आहेत या ठिकाणी. बुश पेपर, कैलासपती, वेल्वेट ॲपल, असं बरंच काही आहे इथे. इथे पुढे सर्व आंब्याची रोपं दिसत आहेत. सगळ्यावरती लिहिलेलं आहे. हे बघा आंबा लिहिले. हे आंब्याच्या सगळ्या जाती आहेत. आंबा
मनकूळ हा हापूस. इथे एक आहे की झाडं तुम्हाला खात्रीलायक मिळतील, म्हणजे तुम्हाला जर हापूस आंब्याचं कलम दिलं तर ते हापूसच असेल. हे रत्न आम्रपाली हे आता कुठे घेऊ आणि कुठे घेऊ? सुवर्ण आम्रपाली, सुवर्णा, दशहरी. जागा भरपूर लावायचा तुम्ही एका याच्यात ठेवलं तर ते गच्च होणार. कोकण राजा तोतापुरी. कोकण राजा हे बघा. अरे ती ही लावली ना गाडीचं आहे ना हे बघा 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 बघा. नाही, यांची गाडी तिथे लावली आहे ना, कोणाची तरी गाडी येत असेल आणि तो अच्छा वाटेत लावली आहे. हे सगळं भिरणं म्हणजे रातांबे असतात ना, ती झाड आहेत. या फळांपासून कोकम, आमसुलं, आगळ, सिरप असं सर्व काही बनवलं जातं. आपण कोकम सरबत पितो, पण त्याचं फळ कसं असतं, झाड कसं असतं ते तुम्हाला इथेच बघायला मिळेल. प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे, त्यामुळे कोकणात आला तर नक्की भेट द्या या केंद्राला. ही सर्व इथे आंब्याची कलमं आहेत. त्याच्या मागे सुद्धा तिथे भरपूर रोपं ठेवली आहेत. हे बघा जवळून दिसतात, लांबून दिसत नाही ती कोकमाची फळं, कारण फळं कच्ची आहेत, पानांच्याच कलरची, पिकल्यावरती अशी लाल होतात. सर्व झाडांना अशीच भरभरून फळं लागली. भिरणं बघितलं केवढी लागली आहेत रातांबे. हो भरपूर आहे. तुमची गाडीचंच हे झालं. काय झालं? ते गेटच्या इथेच लावली. अरे देवा, पण ती आतमध्ये ठेवायला पाहिजे होती ना. मध्ये नाही ना, बंदच आहे, त्या साईडला अच्छा. लावायला पाहिजे होतं. आम्रपाली, सिंधू कितीतरी जाते आंबे. मानपूरच्याच इथे आम्ही आलो आता. इथे हा रोड आहे. चिंच, आवळे, पेरूचं झाड आहे. किती पेरू लागले. आलो त्याच रस्त्याने आता पुन्हा जातोय. परमिशन दिली त्याने आम्हाला थोडंफार बघण्यासाठी, त्यामुळे अगदीच खेप फुकट नाही गेली. कलमं, रोपं आम्हाला विकत घ्यायची होती, ते नाही झालं. आंब्याच्या सीझनमध्ये इथे आंबे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. लोणच्याचे आंबे सुद्धा मिळतात. तर सोमवार ते शुक्रवार 8 ते 5 या वेळेमध्ये इथे येऊ शकता. या झाडावर पण भरपूर फळं आहेत. पपनस आहे का माहिती नाही, तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा मला कमेंट करून. तर अशी आमची धावती भेट झाली कृषी विद्यापीठाला. त्यानिमित्ताने वेंगुर्ला शहर पहिल्यांदाच पाहिलं मी. सिटी छान आहे, स्वच्छ आहे असं. कचरा विचरा काय प्लास्टिकचा नाही मिळणार. त्यानंतर तिथूनच जवळ असणाऱ्या वेंगुर्ला बंदरावर आलो आम्ही. वेंगुर्ला बंदरावरचं मासे मार्केट मला बघायचं होतं. मला तर वाटलं ते खूप मासे बघायला मिळतात. असे गेले आता म्हणजे गेले म्हणजे काय. इथे सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेला मासे असतात. आता आम्हाला थोडा उशीर झाला होता यायला, म्हणजे 11 वाजलेत. तर सकाळच्या पण आता नाही आहे काहीच. हे असं मुंबईसारखंच आहे बघा ते. मुंबईसारखं. हो, त्यांनी तेच म्हणजे झिजू नये म्हणून ते टाकलेले आहेत अच्छा. ट्रायपॉड. त्यानंतर इथेच आजूबाजूच्या 1-2 ठिकाणांवर गेलो. इथून जवळपासच सागरेश्वर हे ठिकाण आहे, तिथे चौपाटी आहे. इथल्या निवती बीचवर डॉल्फिन सफारी पण उपलब्ध आहे. तिथे नाही गेलो आम्ही, कारण तसं काही ठरवून आलो नव्हतो. पण खरोखरच वेंगुर्ला शहर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. तर पुढच्या वेळेस कोकणात आल्यावर वेंगुर्ल्यात नक्की येणार. आणि मग आता परतीचा प्रवास निरवडे सावंतवाडी आमच्या घरी. तळवड्याचा बाजार, इथे मासे दिसत आहेत विकायला. काय घ्यायचं आहे? काय नाही. काय नाही ना. नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.